नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज मी तुमच्यासोबत सुंदर असा ब्लाऊजचा व्हिडिओ शेअर करणार आहे. सिंपल गळा आहे हा, पण याला वेळ खूप लागणार आहे. ब्लाऊजला जास्त खर्च तर नाही, पण मेहनत नक्कीच लागणार आहे. आणि सुंदर असे लटकनसुद्धा बनवलेले आहे मी ब्लाऊजच्या काठापासूनच आणि सुंदर असे पोटली बटन लावलेले आहे. तर चला तर मग कसे बनवलेले आहे मी पोटली बटन आणि कसा डिझाइन केलेला ते सांगते. आता हे जे मी ब्लाऊजचं अस्तर आहे आणि अस्तरला मी जो आपला मेन कापड आहे तो शिवून घेतलेला आहे आधी आणि एक्स्ट्रा जो कापड असतो त्याची कटिंग करून घेतलेली आहे. गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे मी. आता बघा, जो तुम्हाला गळा पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे इथे मी जो गळा आहे माझा तो 10.5 इंचाचा मला डीप पाहिजे आहे आणि जो पसरट आहे तो मी घेतलेला आहे 2.25 इंच. जर तुम्हाला हा गळा पंचकोनी किंवा पान शेप किंवा चौकोनी कुठल्याही प्रकारच्या गळ्याला तुम्हाला पोटली बटन लावता येईल. आता बघा, मी थोडंसं नाही का याला मटका शेप देत आहे, अगदी गोल नाही आहे आणि मार्किंग करून घेतलेली आहे. त्याला शिलाई करून घेतली आहे आणि नंतरच मी गळा कट केलेला आहे. शिलाई केल्याने काय होते की आपल्याला जो अस्तर आणि जो आपला मेन कापड आहे तो हलणार नाही, एकाच ठिकाणी राहील आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपण इझिली काढून टाकू शकतो. आता बघा, शिलाई आहेच माझी ऑलरेडी, फक्त मी साईडने कटिंग केलेलं आहे. आता जेव्हा आपण टक्स टाकू तेव्हा आणखी थोडासा जो गळा आहे तो ब्रॉड होऊन जाईल आपला. आणि तुम्हाला जर यापेक्षाही लांब पाहिजे असेल गळा तर तुम्ही यापेक्षा लांबसुद्धा घेऊ शकता. आता अर्धा इंच माझा वरून शोल्डरला जाईल आणि खाली जेव्हा पट्टी लावू आपण तेव्हा आणखी अर्धा इंच वाढेल. त्यासाठी मी 10 इंच ठेवलेला आहे, कारण की जेव्हा आपण शिवू तेव्हा तो 10.5 इंचाचा होऊन जाईल. जेव्हा आपल्याला पोटली बटन्स लावायचे असतात तेव्हा थोडं आपल्याला ब्रॉड करावं लागतं, कारण की गळा कमी होऊन जाईल बटन लावल्यानंतर. त्यासाठी तुम्ही नेहमीपेक्षा आपल्याला थोडा ब्रॉड घ्यायचा आहे, अर्धा इंच. आता बघा, 1-1 इंचावर मार्किंग करत आहे मी, कारण की 1-1 इंचाच्या अंतराने आपल्याला सर्व गळ्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहे. जर तुम्हाला याहीपेक्षा अंतर पाहिजे असेल किंवा खूप जास्त जर तुम्हाला जवळ पाहिजे असेल तर अर्धा इंचाच्या अंतरावर लावा. दूर पाहिजे असेल तर 1.5 इंचाच्या. आता हे जे मी 1 इंचाचं लावत आहे ते खूप जास्त दूर पण नाही होणार आणि खूप जास्त अगदी जवळसुद्धा नाही होणार. तर त्यासाठी मी 1-1 इंचाचं अंतर ठेवत आहे. प्रत्येक 1 इंचाच्या अंतरावर आपल्याला पोटली बटन लावून घ्यायची आहे. आता बघा, पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे मार्किंग करून घ्या. थर्माकॉलचे बॉल मिळतात आपल्याला, ते आपल्याला घ्यायचे आहे. एक चौकोनी कापड घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला थर्माकॉलचा बॉल घ्यायचा आहे आणि अशी गाठ पाडून घ्यायची आहे. आता मी खूप वेळा सांगितलेलं आहे की पोटली बटन कसे बनवायचे ते, त्यामुळे मी तो व्हिडिओ स्किप केलेला आहे. आता बघा, अशा पद्धतीने लावायचे आहे आपल्याला. जो आपला पोटली बटनचा भाग आहे तो आपल्याला ब्लाऊजवर घ्यायचा आहे आणि जो आपला आपण एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे तो बाहेर निघाला पाहिजे. अशा पद्धतीने लावा. यावेळेस तुम्हाला थोडं जो फावडी आहे आपली ती उचलून लावावं लागेल. आता बघा, मी जे माझं जे फूट आहे ते मी चेंज नाही केलेलं आहे. कोणी काय करतात की एक पायाचं लावतात. जरी तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर काहीही हरकत नाही. असे लावले तरी चालेल. फक्त जेव्हा तुम्ही बटन शिवाल तेव्हा थोडंसं तुमचं जे फूट आहे ते तुम्हाला उचलून घ्यावं लागेल. कारण की कपडा थोडा जाड असतो त्यासाठी. आता बघा, मी सर्व बटन लावून घेतलेले आहे माझे. बटन लावल्यानंतर आपल्याला तिरप्या कपड्यामध्ये पट्टी कापायची आहे आणि नेहमीप्रमाणे जसा आपण ब्लाऊजचा गळा पलटून घेऊन त्याला शिलाई करून घेतो त्याच पद्धतीने तुम्हाला गळा पलटून घ्यायचा आहे. सगळ्या बटनावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि जे आपलं जी पट्टी एक्स्ट्रा राहिलेली आहे आतमध्ये त्याला आपल्याला हात शिलाई करावं लागेल. त्यासाठी मी जाड शिलाई घेतलेली आहे, कारण ती शिलाई काढताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही त्यासाठी. पट्टी लावल्यानंतर जे आपण या ब्लाऊजच्या साईडला जे बटन ठेवले होते ते गळ्याच्या साईडला येऊन जाईल. आता समोरचा गळासुद्धा गोलच आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. समोर हुक आहे याला आणि मागे पॅक आहे. आता बघा, एक्स्ट्रा धागा वगैरे असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता शोल्डर जोडायच्या आधी आपल्याला आपली लांबी चेक करून घ्यायची आहे. जर लांबी कमी जास्त होत असेल तर तुम्ही आताच कटिंग करून घ्या. मार्किंग करून घेतलेले आहे मी अर्धा इंचावर. माझं जे माप आहे ते अगदी परफेक्ट आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर मी ते कटिंग करून घेतलेलं आहे. समोरच्या साईडला आणि मागच्या साईडला अगदी बरोबर आहे. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे शोल्डरपासून आपण जोडून घेऊया. नेहमीप्रमाणे जसं आपण ब्लाऊज जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जेव्हा खूप जास्त ब्रॉड गळा असतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच शोल्डरकडून डाऊन करायचं असते. आता हा गळा ब्रॉड आहे, पण त्याला मी आणखी दोरीसुद्धा लावलेली आहे. तर त्यासाठी थोडा ब्रॉड असला तरी चालेल, कारण की एकदमच छोटा गळा असला आणि त्याला दोरी लावली तर तो चांगला नाही दिसणार. तर त्यासाठी गळा थोडा ब्रॉडच आहे आणि त्याला दोरीसुद्धा लावायची आहे. त्यामुळे मी शोल्डरला जास्त डाऊन नाही करणार आहे.
अर्ध्या इंचाच्या अंतराने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई पक्की करून घ्या, कारण की जी शोल्डरवरची शिलाई आहे ती निघाली नाही पाहिजे. अर्धा इंचाचं अंतर ठेवून मी पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे शिलाईमध्ये. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिले वेळेस पाहत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर रोज एक नवीन शॉर्ट व्हिडिओ घेऊन येत असते. छान छान डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, बॅकनेक डिझाईन, नऊवारी डिझाईन, वन पीसचे डिझाईनसुद्धा मी शेअर करत असते. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही घरून ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला नक्कीच मदत होईल, कारण की मी अगदी सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ शेअर करत असते. जेणेकरून माझ्या ज्या मैत्रिणी आहे, ज्या घरून ब्लाऊज शिवत आहे किंवा ज्यांचं शिवणकाम झालेलं आहे, थोडंफार त्यांना येते आणि त्या घरूनच शिवतात, त्यांच्यासाठी त्यांची नक्कीच मदत होईल. मला जर ब्लाऊजविषयी काही माहिती पाहिजे असेल किंवा काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सांगेल. आता आपलं ब्लाऊज अर्धं रेडी झालेलं आहे. आता आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचे आहे आणि समोरच्या साईडला खाली कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. स्लीव्ज झालेले आहे माझ्या लावून आणि पट्टीसुद्धा लावून झालेली आहे. स्लीव्ज लावल्यानंतर जो एक्स्ट्रा काठ निघतो त्यामधून छान असे लटकन बनवलेले आहे मी. आता जर आपण रेडीमेड लटकन लावले तर ते आपले काही दिवसांनी त्याचा कलर जाईल धुतल्याने वगैरे. त्यासाठी मी कापडाचे छान असे लटकन तयार केलेले आहे. सुंदर फिटिंग बसलेली आहे या ब्लाऊजची. मला जर आजची ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती. तर चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.